एका जंगलात बकरीचा झोपडा होता. आणि एका दिवशी बकरी गावात जायला तयार होती आणि बकरीने सांगितलं, बाळांनो, तुम्ही नीट दरवाजा लावायचा आणि मी तो गाणं सांगणार ते ऐकायचं. बाळ दार उघडा. दार उघडा बाळांनो, मम्मी आई तुमच्यासाठी छान छान खाऊ घेऊन आली. हे गाणं ऐकून आणि उघडायचं. आणि ती गावात निघाली आणि लांगांनी त्या दरवाजाकडे आला. तो पण मी बकरीचं गाणं सांगायला लागला. दार उघडा दार उघडा बाळांनो, मम्मी आई तुमच्यासाठी छान छान खाऊ घेऊन आली. आणि तो लांगांनी सांगितलं होतं, आणि तू आमची आई नाही आहे, तू दुसरा आहे. आणि तो लांग्याने विचार करायला लागला आणि तो मधुमक्खीची धान खायला गेला आणि खाऊन त्या दरवाजाकडे आला आणि परत ते गाणं उघडा बाळांनो, मम्मी आई तुमच्यासाठी छान छान खाऊ घेऊन आले असं सांगितलं. तर काळे पाय आहे, आमच्या आईचं तर गोरे पाय आहे असं बनितलं. आणि तो लांगा विचार करत त्या गावाकडे गेलो आणि चक्कीच्या दुकानमध्ये पीठ तिच्या पायाला लावलं आणि परत त्या दरवाजाकडे गेला आणि दार उघडा बाळांनो, मम्मी आई तुमच्यासाठी छान छान खाऊ घेऊन आले असं सांगितलं. त्यांनी एक मोठा मुलगा तिचा पाय बघायला गेला. ही आपली आई आहे आणि असं बनितलं आणि दरवाजा उघडला. आणि मी तुमची आई नाही आहे, मी तर लांगा आहे. आणि सगळ्यांना लपून गेले आणि तो सगळ्यांना पिशवीमध्ये घालून निघाला जंगलात. आणि तिची मम्मी आली. माझे बाळांना कुठे गेले असं सांगितलं. आणि एक लहान पिल्लू तिची मम्मीकडे रडत रडत गेला आणि तिची मम्मीला सगळं सांगून टाकला होता. आणि तिची मम्मी लाल झाली होती आणि